शेवटचा पुत्र राजाराम महाराज यांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला आणि त्या राजाराम महाराजांनी किल्ल्यामध्ये या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभारलेलं आहे। आपण कुठे फिरताना राजांचे पुतळे बघतो बघा शिवाजी महाराजांचे, त्या किल्ल्यात शिवाजी महाराजांचं एकमेव मंदिर आहे। या मंदिरामध्ये शिवाजी महाराजांची मूर्ती 1695 मध्ये बसवण्यात आलेली आहे। पण ही मूर्ती अशी आहे की तिला दाढी मिशी काही नाही, बिनदाढीची राजांची एकमेव मूर्ती आहे महाराष्ट्रातली। आणि त्याचं कारण असं आहे की शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांचं आईचं निधन झालं जिजाऊंचं, आणि जिजाऊंचं 12वं करताना राजांनी सगळं केशपान केलेलं, आपण हिंदू धर्मात करतो बघा 12वेला सगळं केश बीस काढून टाकतो तसं। आणि त्याच्यानंतर राजांचा 6 वर्षांनी मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर मग हे मंदिर बनवलं गेलं। आणि मंदिराच्या मूर्ती बसवायची आली त्यावेळी राजाराम महाराज तसे छोटे होते, 8-9 वर्षाचे होते। मग त्यांना वडील आपले शेवटला जसे आठवत होते तशी त्यांनी मूर्ती बनवून घेतली, म्हणून त्यांनी ती बिनदाढीची मूर्ती आतमध्ये स्थापन केलेली आहे। मूर्तीच्या पुढ्यात एक तलवार देखील आहे जी राजे लढाई तिकडे वापरत असत। त्या तलवारचं नाव आहे तुळजा फिरंगा तलवार आणि साधारण 1.5 किलो तलवारला वजन आहे। राजाने आपल्या आयुष्यामध्ये 3 तलवारी वापरली, एक होती भवानी तलवार, एक होती जगदंबा तलवार आणि एक होती तुळजा तलवार। तर पहिली भवानी तलवार आता राजांची 13वी पिढी उदयसिंग राजे भोसले साताऱ्याचे आमदार आहेत बघा, त्यांच्याकडे ती पहिली तलवार आहे भवानी तलवार। सेकंड जी जगदंबा तलवार आहे ती इंग्रज लोकांनी लिहिली आहे, त्यांच्या लंडनच्या म्युझियममध्ये आहे जगदंबा तलवार। आणि तिसरी तुळजा फिरंगा नावाची तलवार ते मंदिरामध्ये तुम्हाला बघायला मिळते। अशी ती राजाने वापरली तलवार आणि राजांची मूर्ती हे 2 गोष्टी तुम्हाला आतमध्ये दिसतील। सध्या ती मूर्ती पोशाखाच्या आतमध्ये आहे आणि त्या मूर्तीचा दररोज पोशाख बदलला जातो, म्हणजे पूजा असते, सकाळी सूर्योदयाला आणि संध्याकाळी सूर्यास्ताला 2 वेळा पूजा होते आणि 2 वेळा पोशाख चेंज होतो। तर ते आता तुम्हाला दिवसाचा पोशाख दिसेल, पण इथे एक फोटो आहे बघा, त्या फोटोत तुम्हाला काळ्या कलरची मूर्ती बघायला मिळेल छोटी। ती काळ्या कलरची मूर्ती ती राजांची मूर्ती आतमध्ये पोशाखाच्या आतमध्ये आहे आणि ती काचपेटीमध्ये काळ्या कलरची तलवार दिसेल ती राजांची तलवार आहे। सध्या ती तलवार मॅनामध्ये बंद असते, फक्त ज्यावेळी दसऱ्याला खंडीनवमी उत्सव असतो त्यावेळी शस्त्रपूजा करावी लागते, त्याचवेळी तलवार वर्षातून एकदा बाहेर काढतो, त्यावेळी ती तुम्हाला वर्षातून एकदा बाहेर बघायला मिळते। मग त्याचा फोटो इथे लावला आहे, त्या फोटोची तलवार बघा, ती मूर्ती बघा आणि मग आतमध्ये बघायला जायचं, चप्पल पण बघा।